छत्रपती शिवाजी महाराज की साष्टांग नमस्कार मित्रांनो। तर मंडळी आता आम्ही ट्रिप काढले खूप छान अशी ट्रॅव्हल विथ द स्टार। तर बघू शकता आमच्या बसचं नाव आहे। तर आम्ही आता जाणार आहोत पहिला तुळजापूरला जाऊ आणि त्याच्यानंतर ये लोग अंधेरी से बोरीली, बोरी से मीरा भाईंदर, भाईंदर से नायगांव, नायगांव से सोपारा, इसके बीच किधर नहीं रुकेगी। लाइक करो, फॉलो तर मंडळी तुम्हाला मी पूर्ण ट्रॅव्हलिंग दाखवणारच आहे। तर ब्लॉग मध्ये तुम्हाला कंटिन्यू व्हायचं आहे। स्पायडरमॅन। तर चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया, लेट्स गो। तर मंडळी आता जेवणाचं जेवढं पण सामान आहे ते सगळं भरायला घेतले आणि आता वरती बॅगा चढून पण घेतले। 50 मिठाईचे बॉक्स, 50 मिठाईचे बॉक्स आणि तुम्हाला काय ते दाखवायचं आहे बघा। बॅगेवरती चढायच्या अगोदरच माणसं चढले वरती। ते बघा गणपती बाप्पा मंगल मूर्ती सगळी दिसतात। मी असलेली टेन्शन नाही घ्यायचं। अरे गजानना बा क्षमा करावी जरी चुकले आमचे, तुझ्या चरणी सदैव अर्पितो दोन्ही कर माझे। गणपती बाप्पा मोरया। चला आता सगळी जण बसली, चल लवकर कवरा फोटो काढतं। काय फोटो काढ बघा। अक्षय नाहीत, मामा नाहीत, ध्रुव नाहीत, पप्पा पण नाहीत। पप्पा चाललेत गोव्याला आणि आम्ही मम्मी पण चाललो गोव्याला। काय तुम्ही पण चालले गोव्याला? 5 minutes later. चलो दिल्ली, चलो दिल्ली मोरया। तर मंडळी आपली पूर्ण फॅमिली आता चाय ब्रेक साठी थांबले आणि मंडळी तुम्ही पाहू शकता खूपच अंधार आहे इकडे आणि खूप थंडी लागते। तर 20 डिग्री टेम्परेचर आहे इकडे। ओ गेले कुठे गेले? आणि मंडळी इकडे थंडी असल्यामुळे सगळी बच्चा पार्टी पण थंडावले आणि मोठी माणसं पण थंडावले। तर चला काहीतरी नाश्ता करूया आणि चहा पिऊया। तर मंडळी हे पहा आता सगळेजण चाय प्यायला बसलेत। आता मामी पण बसले माझ्याजवळ चाय प्यायला। A few minutes later. तर मंडळी चाय पिला आणि जयसाठी अर्धा तास घालवला आणि आता निघालोय बघा। गणपती बाप्पा जागेन वाटलं, आज सगळेजण झोपले नाही वाटलं म्हणून एकदा नारा लावले गणपती बाप्पाचा। जय सियाराम, जय सियाराम। जागेन तर मंडळी आता आपण नाईटला म्हणजे 6 वाजता, तेव्हा 6 वाजलेले तेव्हा आपण चहा पिलेला आणि आता नाश्ता करायसाठी थांबलो। तर 2-3 ठिकाणी आपण थांबणार आहोत कारण की बसमध्ये खूप माणसं आहेत तर त्यांना फ्रेश व्हायसाठी टाईम लागतं। ही मंडळी आता नाश्ता करते आणि ज्या लोकांनी चहा नव्हता पिला ती मंडळी चहा पिते। चलो 5 minutes later. तर मंडळी खूप छान असा नाश्ता झाला आणि मी मिसळपाव खाला, खूप छान होती मिसळपाव। आणि भूमीनी 2 वडापाव, 1 मसाला डोसा। तुझं काय बाबा ही खोटी बोलते आहे, हिने 2 वडापाव पण खाले। दुसरं काय नाही। चला ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा। मंडळी मी आता तुम्हाला डायरेक्ट अक्कलकोटला दाखवेल, तर तुम्हाला मी व्ह्यू दाखवून हा कबले। तर मंडळी आता तुम्हाला डायरेक्ट मी अक्कलकोटचा व्ह्यू दाखवणार आहे। आपण अक्कलकोटला दर्शन करणार आहोत। तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आणि तिकडून डायरेक्ट आपण तुळजाभवानीला जाणार आहोत। तर तुम्हाला ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहायचं काय, बरोबर ना? तू मेरी कॉपी नहीं कर सकती, मान ले। 2 hours later. तर मंडळी आता पूर्ण फॅमिली फ्रेश व्हायसाठी थांबले। इकडे वॉशरूम आहे तर सगळेजण फ्रेश होत आहेत आणि तुळजापूर इकडून 70 किलोमीटर आहे। तर आपण तुळजापूरला लवकरच पोहोचणार आहोत। तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे, मंदिर दाखवायचा प्रयत्न करेन चान्स भेटला तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू आहे। दुसरं काय नाही, काय बरोबर ना?
1 hour later. तर मंडळी 14 तासाच्या जर्नीच्या नंतर तुळजापूरला पोहोचलो आपण आणि तुळजापूरला पोहोचल्यानंतर आपण तुळजाभवानी आईचं दर्शन करणार आहोत. खूप छान असं. आता मी विचारपूस केली तर कोण अलाउड आहे मंदिरात, तर तुम्हाला मंदिर पण दाखवणार आहे पूर्ण. तर ब्लॉगमध्ये तुम्हाला कंटिन्यू जायचं आहे आणि तुम्हाला इकडचं मार्केट दाखवायचा प्रयत्न करतो. इकडच्या मार्केटमध्ये तुम्ही पाहू शकता इकडे चप्पल, बॅग्स आणि जे ओटीचं सामान असते देवीचं ते खूप छान प्रकारे भेटतात. तर खायचं सामान पण असते आणि तुम्ही नॉर्मल खायचं सामान दुकानासारखं आपलं बघा. टोपी, साड्या खूप भेटतात इकडे. साड्या असतात खूप भेटतात देवीसाठी. बघा किती मोठं मार्केट आहे इकडचं. बघा किती मोठं मार्केट आहे मित्रांनो. हे तीर्थस्नान असल्यामुळे इकडे ना प्रसाद असतात ना, प्रसादाचे स्टॉल जास्त आहेत. श्री तुळजाभवानी मंदिर, चला दर्शन करून घेऊया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर मंडळी आता आम्ही दर्शनासाठी निघालोय. पूर्ण फॅमिली आहे दर्शनासाठी. जय भवानी, जय भवानी. तर चला दर्शन करूया. खूप छान असं मंदिर दाखवायचा प्रयत्न करतो. हा बघा हा गेट आहे जय भवानी म्हणून. जय श्री महाकाल, जय श्री महाकाल. तर मंडळी कुंडामध्ये मी हातपाय लावून घेतले आणि बघा इकडे गोंधळ आलाय. गणपती बाप्पा मोरया. तर मंडळी आज गर्दी थोडी कमी आहे, नाहीतर पूर्ण भक्तजनाचे गर्दी असते. खूप पूर्ण भरलेलं असतं आणि तुम्ही बघू शकता आपली पूर्ण फॅमिली. जय भवानी. तर मित्रांनो मम्मी, आई, आत्या सगळी जण, मावशी पुढे गेलेले आमचे, म्हणून आमच्या पुढे बघा एक लाईन पुढे आहेत सगळी जण. आम्हाला टाकून गेले आणि बघा यांनी बघा काय घेतले, वटी घेतले, हार घेतलाय, फूल. तर मंडळी मामी बोलत होती आम्हाला ब्लॉग मध्ये तन्मय घेतच नाही. आता घेतलं नाही मी असलेले टेन्शन. पण खरं सांगू 14 तासाच्या प्रवासानंतर आम्ही मंदिरात पोहोचलो. खूप छान वाटते आणि पॉझिटिव्ह वाईब येते. A few minutes later. तर मंडळी आता ग्राउंड फ्लोअरवर पण भोग झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. अरे आढावा तर भोग द्यायला. Five minutes later. तर मंडळी देवलाचा व्ह्यू बघा किती छान असं देवला आहे. आणि मंडळी आता जी तुम्ही पाहताय चिंतामणी दगड, या दगडाचा कॉन्सेप्ट असा आहे की राईट साईडला गेला ना तर आपल्या ज्या इच्छा असतात, ज्या मनोकामना असतात त्या सर्व पूर्ण होतात. आणि लेफ्ट साईडला गेला तर नाही होणार. आणि स्थिर राहिला तर प्रयत्न केल्याशिवाय काय होणार नाही असं असतं. तर मला माहीत नव्हतं काय मागायचं पण असतं, तर मी काहीच नाही मागितलं, नुसतं हात ठेवलेला तर स्थिरवरच आलं. A few minutes later. तर मंडळी खूप छान प्रकारे दर्शन झालं. आपल्या फॅमिलीला पण विचारून घेऊ दर्शन कसं झालं. हे दर्शन कसं झालं तुमचं बघा. सगळ्यांचं खूप छान असं दर्शन झाले. तर आता आपण झाडाखाली जेवायला बसणार आहोत. तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. या ब्लॉग मध्ये खूप धमाल मस्ती करणार आहोत आपण. 1 hour later. तर मंडळी 15 तासानंतर फायनली जेवणाची वेळ झाली. बघा आता आंब्याचं झाड आहे आणि आंब्याच्या झाडाखाली आम्ही आता जेवायला बसलोय सगळेजण. बघा आमची पूर्ण फॅमिली आता आंब्याच्या झाडाखाली जेवायला बसली. चला जेवायला काय काय ते पण दाखवतो तुम्हाला. खूप छान असं जेवण आहे. व्हेजच खाणार आहोत आज, कारण की आज गुरुवार आहे आणि दर्शन पण करायचं. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. अजूनपर्यंत दर्शन बाकी आहे आपलं. आता दुसरं दर्शन कुठलं आहे, अक्कलकोटला पण दर्शन करायला जाणार आहोत. ब्लॉगमध्येच मला कंटिन्यू करायचं आहे. ओके सगळेजण जेवतात बघा.
तर मंडळी खूप छान अशी सावली आहे आणि सावलीच्या खाली बसलोय, मस्त की जेवण घेतले. वाटाण्याची भाजी आहे, मस्त की शेंगदाण्याची चटणी आहे बघा आणि रोटी आहे आपली. तर तुम्हाला जेवण भेटतो, खूप छान असं जेवण आहे. जेवण एन्जॉय करताना तुम्हाला भेटतं. A few minutes later. तर मंडळी खूप छान प्रकारे जेवण झालं. आता निघालोय आता अक्कलकोटला. तर बघा आपल्या शांताबाईस बघा जेवण बसलेत मस्त पैकी ताई साहेब लोक. जेवण कसं झालं तुमचं? झाडाखाली जेवायची मजाच वेगळी आहे मित्रांनो. पहिली गोष्ट कधीच. 3 hours later. तर मंडळी आता 6:30 वाजलेत आणि इकडे बघा इकडे लवकर अंधार होतो. तर थोड्याच वेळात अंधार पण होईल. आणि मंडळी मी मस्तपैकी 2 तासाची झोप काढून घेतली. झोप पूर्ण होती झाली सकाळपासून, पण मी 2 तासाची खूप छान अशी झोप काढून घेतली. आणि आता सगळेजण हॉल बघायला गेलेत आणि आपली फॅमिली बघू शकता. सगळी फॅमिली पूर्ण फॅमिली बाहेर उभी आहे आणि मी आणि जय दोघंच जण बसमध्ये आहोत फक्त. तर हॉल भेटल्यावर आपण फ्रेश होऊन डायरेक्ट आपण जाणार आहोत अक्कलकोट स्वामींच्या चरणाशी, म्हणजे पाय पडायला. तर मंडळी पहिला मी अक्कलकोट करणार होतो, त्याच्यानंतर तुळजापूर करणार होतो आणि डायरेक्ट गाणगापूरला स्टे करणार होतो. पण 14 तासाच्या जर्नीनंतर आमचे आता हे 2च स्पॉट होत आहेत. त्याच्यानंतर आता बघूया उद्या गाणगापूर करू शकतो आम्ही एखादे. तर तुम्हाला ब्लॉगमध्ये समजणार आहे. तर तुम्हाला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहायचं आहे आणि तुम्ही चॅनलला नवीन असाल तर तुमच्याप्रमाणे सबस्क्राईब करायला विसरू नका. दुसरं काय नाही. हे बघा सगळी मंडळी बाहेर अजूनपर्यंत वेट करते. आता मामाचे नाही गेले तर ती लोक पण आता हॉल बघतायत खूप छान असा. हॉल बघून आपण तिकडे स्टे करणार आहोत. फ्रेश होऊन आपण दर्शनाला जाणार आहोत डायरेक्ट. तुम्हाला सांगितलंच नाही तर तुम्हाला ब्लॉगमध्ये कंटिन्यू करायचं, दुसरं काय नाही. A few minutes later. तर मंडळी तुम्ही पाहू शकता हा एवढा मोठा आमचा हॉल आहे आणि हॉलमध्ये सगळी आमची पूर्ण फॅमिली फिक्स झालेली आहे. आणि बघा हा इकडे मी झोपतोय, माझी बॅग आहे तिकडे दिसत असेल तुम्हाला. इकडे मी झोपतोय आणि माझ्या बाजूला जय झोपतोय. तेव्हा दक्षिण तिकडे नाचतोय. आता वाजलेत 8 आणि आम्ही आता रेडी झालोय दर्शन करायसाठी. आणि बघा इकडे याच्या अंगात आता सर्वेन रेडी आले. काय नाव आहे तिचं? हा मंडळी आता खाली आलोय मी जय आणि शिवी लिफ्टने खाली आलो. आणि हे बघा स्वामींची प्रतिमा बघा किती छान वाटते बघायला. आणि अशीच प्रतिमा प्रत्येक याच्यात आहे. आणि इकडे तुम्ही पाहू शकता छत्रपती शिवाजी महाराजांची फ्रेम पण लागले खूप छान अशी. आणि तिकडे खूप छान असा पुतळा पण आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा. तो पुतळा पण तुम्हाला दाखवतो. खूप भारी वाटते बघायला मित्रांनो. जेव्हा आपण बघतो ना असा पुतळा तर पूर्ण अंगाला शारे येतात, काटे येतात पूर्ण अंगाला. तर चला पाहूया. A few minutes later. हे बघा मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज की बघा किती छान वाटतंय. तर मित्रांनो जीवीला काहीतरी सांगायचं आहे तुम्हाला. तर बघूया जीवी काय बोलते. तुम्ही पण येऊ शकता इथे, अजून एक्सप्लोर करू शकता की केवढं मस्त मस्त चांगलं आहे ते. हां तर तुम्ही पाहू शकता याची हिंदी प्रॉपर आहे, इंग्लिश पण प्रॉपर बोलते. आता थोड्या दिवसात कोरियन पण शिकणार आहे जीवी. काय जीवी बरोबर ना, कारण की BTS फॅन आहे. त्याच गोष्टीला थोडं खराब वाटते मला. पण हां काय बोलायचं, शेवटी बहिणीच आहे ना आपली, बारकी बहिणीच आहे. काय बरोबर ना? हां बरोबर. तर मंडळी आम्ही आता दर्शनालाच जाणार होतो पण आता 9 वाजेपर्यंत आरती चालू आहे. तर त्यामुळे आम्ही आता भंडारा एन्जॉय करायला जाणार आहोत. तर पाहू शकता महिला मंडळला त्या साईडला पाठवले आणि पुरुष मंडळ आहे ती या साईडला आहे. तर दर्शनाच्या अगोदरच आपण प्रसादाचा लाभ घेणार आहोत. तर चला जेवून घेऊया, भूक पण खूप लागले आणि तुम्हाला दाखवतो पण भंडाऱ्यामध्ये काय काय. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. 5 minutes later. तर मंडळी आता जेवण घेतलेलं आहे. खूप छान असं जेवण आहे, गरम गरम जेवण आहे. तर तुम्हाला आता मी जेवण भेटतो. बटाट्याची भाजी आहे, डाळ आहे, चपात्या पण आहे आणि मस्तपैकी रवा आहे. तर तुम्हाला आता मी जेवण भेटतो. श्री स्वामी समर्थ. A few minutes later. तर मंडळी जेवण खूप छान होतं. छानच नाही मित्रांनो, खूप भारी जेवण होतं. आणि मी 2दा भात घेतला. आणि बघा इकडे तुम्हाला दिसत असेल धान्याची कोठी आहे पूर्ण बघा, पुन्हा धान्य ठेवले. आणि आज गर्दी जास्त होती कारण की आज गुरुवार आहे. तर भंडाऱ्यामध्ये गर्दी जास्त होती. आणि इकडे बघू शकता आपले महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जय. कमेंटमध्ये लिहायला विसरू नका छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर मंडळी आता महाराजांचं दर्शन केलं, आता स्वामींचं दर्शन करायचं आहे. तर ब्लॉगमध्ये तुम्हाला कंटिन्यू राहायचं आहे. मी पूर्ण मंदिर दाखवायचा प्रयत्न करणार आहे.
बघा किती छान सजवले मंदिर, खूप भारी वाटते आतमध्ये. A few minutes later. तर मंडळी खूप छान असं दर्शन झालं स्वामी समर्थांचं. आणि मंडळी हे पहा, हे पूर्ण फ्रेम आहे, तुम्हाला दिसते ही पूर्ण फ्रेम रुद्राक्षनी बनवलेले आहे. बघा तुम्हाला दाखवतो, जवळून दाखवतो. पूर्ण फ्रेम रुद्राक्षनी बनवलेले आहे. लांबून खूप भारी वाटतं बघायला. तर मंडळी आता हॉलवर आलो आणि आता झोपायचं पण टाईम झाले. आणि आमचं दर्शन बोललो ना मित्रांनो, तुळजाभवानी आईचं आणि श्री स्वामी समर्थांचं खूप छान असं दर्शन झालं. खूप भारी वाटते दर्शन करून. आणि हा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर तुमच्याप्रमाणे सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मंडळी हा ब्लॉग जेवढा शेअर होत असेल तेवढा शेअर करा. आणि कमेंटमध्ये छत्रपती शिवाजी महाराज लिहायला विसरू नका. बाय बाय.